नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 11 मे 2022च्या घडामोडीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालेलं आहे। भारतीय शास्त्रीय संगीतकार जे आहेत पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्याविषयी माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर 4 भारतीयांना पुलित्झर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे। ते कोणते भारतीय आहेत किंवा पुलित्झर पुरस्कार नेमका काय आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। त्याच्यानंतर मांघर हे देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे, तर त्या संबंधी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती घ्यायची आहे। नंतर जागतिक ल्युपस दिवस म्हणजे काय, ल्युपस हा एक आजार आहे, त्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, त्याविषयी माहिती घ्यायची आहे। नंतर दरवर्षी 11 मे रोजी तंत्रज्ञान दिन, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात। नंतर UNCCD COP15 ची जी परिषद आहे किंवा आंतरराष्ट्रीय वाळवंटीकरण विरोधी जो करार आहे त्याची 15वी परिषद आता सुरू झालेली आहे, तर ती परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे, यापूर्वी कुठे झाली, त्याच्यानंतर या वर्षीचा तिचा विषय काय आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या आहेत। नंतर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो रशियामध्ये विजय दिवस साजरा केला जातो, तर तो नेमका काय आहे याविषयी सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत। त्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण काही महत्त्वाच्या वन-लाइनर घडामोडी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायच्या आहेत, ठीक आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण 1 मे 2022 पासून एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे करंट अफेअर्सवरती डेली टेस्ट। त्या डेली टेस्टचं आपलं जे MPSC मंत्रा ॲप आहे त्या ॲपवरती आपण डेली टेस्ट घेतो चालू घडामोडीची, आणि त्याचं स्पष्टीकरणासह ही टेस्ट असते। जवळपास 499 रुपये या ह्याची कोर्सची किंमत आहे, तुम्ही जॉईन करू शकता। त्यासाठी MPSC मंत्रा नावाचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून। या ॲपमध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट भेटेल। 1 मे 2022 पासून ते 1 मे 2023 पर्यंत म्हणजे संपूर्ण वर्षभर ही टेस्ट तुम्हाला रोज होणार आहे। रोज जे काही घडामोडी घडतील त्या घडामोडीवर आधारित आयोगाच्या धर्तीवरती प्रश्नांची निर्मिती मी स्वतः केलेली आहे। प्रत्येक दिवशी मी स्वतः प्रश्न टाईप करून त्या ठिकाणी अपलोड करत असतो, त्यामुळे इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट नक्की जॉईन करावी, ठीक आहे। पहिली आजची आपली जी न्यूज आहे ती निधन वार्ताशी संबंधित न्यूज आहे। पंडित शिवकुमार वर्मा यांचं निधन झालेलं आहे 10 मे 2022 रोजी। मुंबईमध्ये वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालं। त्यांचा जन्म 13 जानेवारी 1938ला जम्मूमध्ये झाला होता आणि निधन आता 10 मेला झालं वयाच्या 84व्या वर्षी। त्यांची ओळख जर बघितली तर भारतीय शास्त्रीय संगीतकार होते आणि संतूर वादक होते। संतूर हे जम्मू आणि काश्मीरचं लोकवाद्य आहे, हे लक्षात ठेवा। जम्मू आणि काश्मीरचं हे लोकवाद्य आहे। संतूर वादक होते पंडित शिवकुमार। 1955 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये पहिल्यांदा शास्त्रीय संगीत कार्यक्रमात संतूर वादन केलेलं आहे। 1901 त्यांनी संतूर वादन केलेलं आहे मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये। 1960ला स्वतःचा पहिला स्वतंत्र अल्बम त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला, प्रकाशित केलेला। त्याच्यानंतर 1967ला पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा यांच्याबरोबर कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम त्यांनी तयार केलेला आहे। आता हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक आहेत, ठीक आहे। हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक आहेत आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा यांच्यासोबत त्यांनी कुठला अल्बम तयार केलेला आहे, कॉल ऑफ द व्हॅली 1967ला। 1980 मध्ये शिवहरी संगीतकार जोडी म्हणून सिलसिला चित्रपटाला संगीत, आणि 1989 मध्ये चांदनी चित्रपटाला संगीत दिले। आता शिवहरी हे जोडी जी आहे, शिव म्हणजे शिवकुमार शर्मा आणि हरी म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांची जी जोडी आहे ती शिवहरी संगीतकार जोडी म्हणून प्रसिद्ध होती। त्यांनी सिलसिला या चित्रपटाला संगीत दिलं 1980ला, आणि 1989ला चांदनी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलेलं आहे। त्याच्यानंतर
1985ला संयुक्त राज्य बाल्टिमोरचे मानद नागरिकत्व त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. जे बाल्टिमोर नावाचं देश आहे त्याचं मानद नागरिकत्व 1985ला त्यांना देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 1986ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. 1986ला संगीत नाटक अकादमी पुरस्कार भेटला. नंतर पद्मश्री पुरस्कार 1991ला त्यांना भेटलेला आहे. नंतर पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा 2001ला भेटलेला आहे. त्यांचं हे आत्मचरित्र सुद्धा प्रकाशित झालंय 2002ला. जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक असं त्यांचं आत्मचरित्र आहे. खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. ही न्यूजच फार महत्त्वाची आहे. याच्यावरती 100% प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. विशेष याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा. 13 जानेवारी 1938ला जम्मूला जन्म झाला. 10 मे 2022ला मुंबई येथे वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतकार होते आणि संतूर वादक होते. हे खूप महत्त्वाचं आहे. जम्मू काश्मीरचं हे लोकवाद्य आहे संतूर. हे एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1955ला त्यांनी सुरुवात केली. मुंबईमध्ये पहिल्यांदाच शास्त्रीय संगीत कार्यक्रमात ते संतूर वादन त्यांनी केलेलं आहे. 1960ला स्वतःचा पहिला स्वतंत्र अल्बम त्यांनी तयार केला. 1967ला पंडित हरिप्रसाद चौरसिया जे बासरी वादक आहेत आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांच्यासोबत कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम त्यांनी तयार केलेला आहे. 1980मध्ये शिवहरी संगीतकार जोडी म्हणून सिलसिला या चित्रपटामध्ये संगीत त्यांनी दिलेलं आहे. 1990ला चांदनी चित्रपटाला त्यांनी संगीत दिलेलं आहे. 1985ला बाल्टिमोरचं त्यांना मानद नागरिकत्व देण्यात आलं. 1986ला संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना देण्यात आला. पद्मश्री पुरस्कार 1991ला मिळालेला आहे आणि पद्मविभूषण हा पुरस्कार 2001ला त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र कुठलं आहे? जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक हे 2002मध्ये त्यांचं आत्मचरित्र त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ती पुलित्झर पुरस्काराशी संदर्भात न्यूज आहे. नुकताच पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेला आहे. 9 मे 2022 रोजी या पुरस्काराची घोषणा झाली. भारतीयांना भेटलेला आहे. 4 भारतीयांना दानिश सिद्दकी, अदनान अबिदी, सना इशाद महू, अमित दवे या 4 भारतीयांना हा पुरस्कार भेटला. हे लक्षात ठेवा. दानिश सिद्दकी यांना मरणोत्तर भेटलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये मागच्या वर्षी त्यांना गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. हे नाव लक्षात ठेवा. आणि दानिश सिद्दकींना दुसऱ्यांदा हा पुरस्कार भेटतोय पुलित्झर पुरस्कार. हे पण महत्त्वाची लाईन आहे. दानिश सिद्दकी, अदनान अबिदी, सना इशाद महू आणि अमित दवे या 4 भारतीयांना यावर्षी कोरोनाच्या काळातील छायाचित्रणासाठी फीचर फोटोग्राफी या श्रेणी अंतर्गत हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ते रॉयटर्स नावाची जी वृत्तसंस्था आहे त्या संस्थेसाठी हे चौघे काम करत होते. हे सुद्धा महत्त्वाची लाईन आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आता ह्या पुरस्काराबद्दल बोलायचं झालं. पुलित्झर पुरस्कार 1917ला हा पुरस्कार स्थापन झाला. जोसेफ पुलित्झर जे अमेरिकन फोटो जर्नलिस्ट होते जोसेफ पुलित्झर यांनी या पुरस्काराची स्थापना केली 1917ला. आणि कोलंबिया विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. न्यूयॉर्कमधला अमेरिकेतील जे काही न्यूयॉर्क शहरात कोलंबिया विद्यापीठ आहे त्या संस्थेमार्फत विद्यापीठामार्फत पुलित्झर पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. स्वरूप जर बघितलं पुरस्काराचं 15,000 अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जवळपास 21 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. हे लक्षात ठेवा. आणि पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार आहे हा. पत्रकारितेमधील सर्वोच्च पुरस्कार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. 21 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. 1917ला या पुरस्काराची स्थापना झाली. यावर्षी भारताला म्हणजे 4 भारतीयांना भेटलाय. दानिश सिद्दकी यांना भेटलेला आहे. अदनान अबिदी यांना भेटलेला आहे. सना इशाद महू, अमित दवे यांना
जे काही कोरोना काळामध्ये भारतामध्ये जे काही कोरोनाचा उद्रेक झाला होता त्याचं छायाचित्रण करण्यासाठी फीचर फोटोग्राफी या श्रेणी अंतर्गत त्यांना हा पुरस्कार भेटला. ते रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी संबंधित होते, म्हणजे संबंधित आहेत. दानिश सिद्दीकी यांना मात्र मरणोत्तर भेटलेला आहे. 2021 त्यांना अफगाणिस्तानमध्ये त्यांचं हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यापूर्वी 2018 दानिश सिद्दीकीला हा पुरस्कार भेटला होता, हे एक लक्षात ठेवा. 2018 त्यांनी जे काही रोहिंग्या मुस्लिमांचं हे केलं होतं, छायाचित्रण केलं होतं, त्या कामगिरीला अनुसरून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता, हे एक लक्षात ठेवा. 1917 या पुरस्काराची स्थापना झाली. जोसेफ पुलित्झर हे अमेरिकन फोटो पत्रकार किंवा फोटो जर्नलिस्ट होते, त्यांनी या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क या संस्थेतर्फे किंवा कोलंबिया विद्यापीठातर्फे हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. एकूण $15,000 अमेरिकन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा, आणि भारतीयांना भेटलाय, त्यामुळे याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. दानिश सिद्दीकींना यापूर्वी 2018 भेटला होता, आता 2021चा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. 2 वेळा त्यांना भेटलाय, मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. पुढची आपली जी न्यूज आहे ती मांघर या गावासंदर्भात आहे. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून या गावाची घोषणा करण्यात आलेली आहे. हे गाव जे आहे ते महाबळेश्वर जवळ आहे, जवळपास महाबळेश्वरपासून 8 किलोमीटर अंतरावरती आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचा हा उपक्रम आहे. त्याच्यानंतर गावातील 80% लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात. महाबळेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रॉबेरीसाठी खूप फेमस आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी कुठं पिकवली जाते? महाबळेश्वर या हिल स्टेशनला पिकवली जाते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मागच्या काही वर्षामध्ये भिल्लार नाव ऐकलं असेल तुम्ही. हे देशातील पहिलं पुस्तकाचं गाव सुद्धा महाबळेश्वर जवळच आहे. भिल्लार देशातील पहिले पुस्तकाचे गाव. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता मांघर नावाचं जे गाव आहे देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. राज्य खाद्य व ग्रामोद्योग महामंडळाद्वारे त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. 80% लोक मधमाशी पालनाचा त्या ठिकाणी व्यवसाय करतात. एक सह्याद्री पर्वतातलं एक निसर्गरम्य असं गाव आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, मांघर हे गाव जिल्हा साताऱ्यामध्ये आहे, महाबळेश्वर जवळ, आणि देशातलं पहिलं मधाचं गाव आहे. पुढची ही दिनविशेषासंदर्भात न्यूज आहे. जागतिक ल्युपस दिवस जो 10 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक ल्युपस दिवस हा दरवर्षी 10 मे रोजी पाळला जातो. ल्युपस हा एक प्रकारचा आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच ऊतींवर आणि अवयवांवर हल्ला करते. म्हणजे जे काही स्वतःची रोगप्रतिकार शक्ती आहे त्याच्यावरती यामध्ये हल्ला केला जातो. ऊती म्हणजे काय? समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह, त्याला ऊती असं म्हटलं जातं. आणि शरीराचे जे काही अवयव असतील त्याच्यावरती किंवा रोग प्रतिकार शक्तीवरती या आजारामध्ये हल्ला होतो. त्याला नाव काय? ल्युपस. आणि त्याची जनजागृती करण्यासाठी 10 मे रोज हा ल्युपस दिन पाळला जातो. या आजाराला सिस्टेमिक ल्युपस एरिथेमेटोसस असं म्हटलं जातं. SLE असं या आजाराला म्हटलं जातं. याची लक्षणं जर बघितलं तर अधूनमधून ताप येतो, वारंवार तोंडावर व्रण येतात, सांधे आणि स्नायू दुखतात, अत्यंत थकवा येतो आढळतात. लक्षात ठेवा, 10 मे रोजी ल्युपस दिन साजरा केला जातो. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच ऊतीवर आणि अवयवावर हल्ला करत असते. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची न्यूज आहे, ही सुद्धा दिनविशेष या संदर्भात आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम जर बघितली तर शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन ही 2022ची थीम आहे, संकल्पना आहे.
11 मे हा दिन लक्षात ठेवा. 11 मे याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो, तर 11 मे 1998ला भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे अणुचाचणी केलेली होती. एकूण 3 अणुचाचण्या केलेल्या आहेत भारताने त्या ठिकाणी. ठीक आहे. 13 मे रोजी दुसऱ्या 2 चाचण्या केल्या होत्या. पहिली चाचणी ही 11 मे 1998ला केली. त्याला ऑपरेशन शक्ती असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, पोखरण या ठिकाणी. या जे काही अणुचाचणी होती त्याचं जे काही नेतृत्व केलंय ते भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी पार पडलेली आहे. 11 मे 1999 रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला. म्हणजे 1999 पासून हा दिवस साजरा केला जातो, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि याची घोषणा जी आहे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जावा याची घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. महत्त्वाची न्यूज आहे, 11 मे तारीख लक्षात ठेवायची. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या वर्षीची 2022ची थीम काय आहे, शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन हा या वर्षीचा विषय आहे. 11 मे 1998 ऑपरेशन शक्ती अंतर्गत भारताने राजस्थानच्या पोखरण या ठिकाणी एक अणुचाचणी केलेली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. याचे नेतृत्व, जे काही अणुचाचणी केली होती त्याचे नेतृत्व कोणी केलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी नेतृत्व केलेलं आहे. 11 मे 1999 रोजी पहिल्यांदा हा दिन साजरा करण्यात आला आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी या दिनाची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आपली पर्यावरण घडामोडीशी संबंधित आहे. खूप महत्त्वाची न्यूज आहे. UNCCD COP15 म्हणजेच UNCCDची 15वी परिषद नुकतीच सुरू झालेली आहे. COP15 म्हणजे काय, तर UNCCD हा जो करार आहे त्याचा लॉंग फॉर्म काय, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. म्हणजे जो संयुक्त राष्ट्राचा वाळवंटी विरोधी जो करार आहे त्या करारामध्ये जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची जी परिषद आहे त्याला COP असं म्हटलं जातं, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं म्हटलं जातं. या करारामध्ये जवळपास 197 देशांचा सहभाग आहे. म्हणजे 197 देश या कराराचा भाग आहेत. 197 देशांची 15वी परिषद ही आत्ता नुकतीच सुरू झालेली आहे. कोणत्या ठिकाणी, आयव्हरी कोस्ट नावाचा एक देश आहे, त्यामधलं आबिदजान नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी ह्या परिषदेला सुरुवात झाली. 9 मेला सुरुवात झाली आणि 20 मे पर्यंत ही परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या वर्षीची थीम जर बघितली तर जमीन, जीवन, वारसा, टंचाईपासून समृद्धीकडे असं या वर्षीच्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी कराराची जी परिषद आहे त्या परिषदेची थीम आहे. लँड लाईफ लिगसी फ्रॉम स्कॅरसिटी टू प्रॉस्परिटी असं इंग्लिशमध्ये ती थीम आहे. ठीक आहे. यापूर्वीची 14वी परिषद भारतात पार पडली होती 2019 मध्ये. नवी दिल्ली या ठिकाणी ही पार पडली. पहिल्यांदाच भारतामध्ये ही परिषद पार पडलेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा ही परिषद 1997ला रोम, इटली या ठिकाणी पार पडली. हा जो करार आहे UNCCD, ठीक आहे, संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी जो करार आहे तो कधी 1994 मध्ये हा करार झाला. जर्मनीतलं बॉन नावाचं शहर आहे, बॉन जर्मनी या ठिकाणी हा करार झालेला आहे. आणि 1996ला हा करार अंमलात आला. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. एकूण 197 देशांनी सहभाग घेतलेला आहे. जे काही वाळवंटीकरण होत आहे, त्याचा विस्तार होत आहे, त्याला थांबवण्यासाठी, त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी हा करार त्या ठिकाणी 1994ला करण्यात आला होता. दरवर्षी याची परिषद होते. आत्ता COP15 जी आहे किंवा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 15 जी आहे ती आयव्हरी कोस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, UNCCD म्हणजे काय, तर युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटी विरुद्ध करार आहे हा. याची परिषद आबिदजान, आयव्हरी कोस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आली. 9 ते 20 मे 2022 रोजी दरम्यान ही परिषद पार पडणार आहे. थीम जर बघितली तर जमीन, जीवन, वारसा, टंचाईपासून समृद्धीकडे अशी या परिषदेची थीम आहे. 14वी परिषद 2019 मध्ये भारतामध्ये, म्हणजे याच्या पूर्वीची परिषद भारतात नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि पहिली परिषद 1997ला रोम, इटली या ठिकाणी पार पडलेली आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ते विजय दिन या संदर्भात न्यूज आहे. रशियामध्ये हा दिवस साजरा केला जातो 9 मे रोजी. 9 मे रोजी दरवर्षी रशियामध्ये व्हिक्ट्री डे म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. का साजरा केला जातो तर दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर सोव्हिएत युनियनने केलेल्या विजयाची आठवण म्हणून हा दिवस 9 मे रोजी रशियामध्ये व्हिक्ट्री डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. अडॉल्फ हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी स्वतःवर गोळी झाडली आणि 7 मे रोजी जर्मनीच्या सैन्याने आत्मसमर्पण केलं. कधी? 7 मे 1945 रोजी जर्मनीच्या सैन्याने आत्मसमर्पण केलं आणि हे जे काही आत्मसमर्पण आहे 9 मे 1945ला अंमलात आलं आणि या दिवशी दुसऱ्या महायुद्ध थांबलं. म्हणजे 9 मे 1945ला दुसरं महायुद्ध थांबलेलं आहे. त्यामुळं या दिनाची आठवण म्हणून हा दिवस रशियामध्ये विजय दिन म्हणून साजरा केला जातो. आणि बहुतेक युरोपियन कंट्रीजमध्ये 8 मे रोजीच हा दिवस साजरा केला जातो. त्याला युरोपमधील विजय दिवस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, विजय दिवस का साजरा केला जातो, कोणत्या देशात साजरा केला जातो? 9 मे रोजी रशियामध्ये साजरा केला जातो. नाझी जर्मनीवर सोव्हिएत युनियनने केलेल्या विजयाची आठवण म्हणून हा साजरा केला जातो. ठीक आहे. 7 मेला जर्मन सैन्यानं आत्मसमर्पण केलं आणि 9 मे 1945ला दुसरं महायुद्ध थांबलं. मग त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. ठीक आहे. पुढचे काही वन लाइनर्स बघूयात. आजचे जे काही वन लाइनर्स आहेत त्यामध्ये 10 मे 2022 रोजी जनरल मनोज पांडे यांना परमविशिष्ट सेवा पदकाने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत त्यांनी 10 मे रोजी जे काही शौर्य पदक असेल, परमविशिष्ट सेवा पदक असेल ते जाहीर केलेले. एकूण 14 परमविशिष्ट सेवा पदकं यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत. आत्ता जे लष्कर प्रमुख आहेत भारताचे 29वे लष्कर प्रमुख ज्यांनी मनोज नरवणे यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. जनरल मनोज पांडे यांना सुद्धा यावर्षी परमविशिष्ट सेवा पदक दिलेलं आहे. जे काही अपवादात्मक सेवा त्यांनी केलेली आहे त्याच्या सन्मानार्थ एकूण 14 जणांना यावर्षी दिले, हे एक लक्षात असू द्या. त्यापैकी 29वे जे आपले लष्कर प्रमुख आहेत त्यांना सुद्धा यावर्षी देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर एम जगदेश कुमार यांनी 10 मे 2022 रोजी शोधचक्र नावाचे एक नवीन वेब पोर्टल सुरू केलेलं आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पोर्टल्स आणि ॲप्सवरती बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. शोधचक्र हे कशासाठी सुरू केलं असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, किंवा संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणतं वेब पोर्टल सुरू केलं असा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. शोधचक्र हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सने प्रख्यात भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल 2022 सन्मानित केलेलं आहे. ठीक आहे. जे रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स नावाची संस्था आहे त्यांनी बाळकृष्ण दोशी यांना यावर्षीचा रॉयल गोल्ड मेडल 2022 सन्मानित केलेलं आहे. हे काही वन लाइनर्स आहेत महत्त्वाचे, लक्षात ठेवा. जनरल मनोज पांडे यांना परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी शोधचक्र नावाचं एक नवीन वेब पोर्टल सुरू केलं आहे संशोधनाला चालना देण्यासाठी. आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सने आपले जे काही भारतीय वास्तुविशारद आहेत बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडलने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. हे काही आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. धन्यवाद.